नाशिकला आता जोरदार अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे। द्राक्ष बागा महत्त्वाच्या टप्प्यात असताना ढगाळ वातावरण आहे, अवकाळी पाऊस आहे आणि त्याचा फटका द्राक्ष पिकांना देखील बसताना दिसतोय आणि त्यामुळे अक्षरशः शेतकरी हवालदिल झालाय। दक्षिण भारतातील फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातही पावसाचा शिडकाव झाला। काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे शेतीवर मोठं संकट कोसळलंय। नाशिक म्हणजेच द्राक्ष नगरीतील शेतकऱ्यांचं तर अवसानच गळालंय। हातातोंडाशी आलेल्या द्राक्षाच्या बागा जाण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। 3 एकरचा प्लॉट होता, छाटलेला होता, एकदम व्यवस्थित होता, फिलिंग झाली, सगळी झाली। आता फक्त पेपर रेटिंग करायची त्यामध्ये यायची, पण आज दिवशी पाऊस झाला परवाकर, तर आम्हाला याची इच्छाच नाही राहिली प्लॉट मध्ये परतीची। एवढे पैसे खर्च करून 10 ते 12 लाख रुपये आतापर्यंत आमचा खर्च झालेला आहे, पण तरी आज आमच्या हाती काहीच राहिले नाही याच्यामध्ये। एवढं नुकसान पेलण्याची शेतकऱ्याची तरी अजून एवढी मनस्थिती नाहीये, कारण मागचे 2-2 हप्ते रोपांचे नाश होऊन गेलेले आणि हे विकत घेऊन रोप टाकलं, तर याचा सरकारी पातळीवर याचा विचार होऊन याचा पंचनामा झाला पाहिजे आणि जे थोडंफार रोप शिल्लक आहे त्याला तरी सरकारने शेतकऱ्याच्या मनाजोगा भाव द्यावा। द्राक्ष बाग महत्त्वाच्या टप्प्यात असताना ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अक्षरशः आपल्या बागांवर कुऱ्हाड मारण्याची वेळ आली। खूपच हाय इंटेन्सिटीने जर गारपीट वगैरे, पण माझ्या माहितीनुसार गारपीट तर काही कुठे झालेलं नाही, तर त्यावेळेस पाणी फाटणे किंवा द्राक्ष फळांना इजा होणे यासारखा प्रादुर्भाव होऊन तरी उत्पन्नात एक 4 ते 5% घट या पावसामुळे येऊ शकते। एकीकडे द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे येवला, लासलगाव आणि बागलाण या भागात देखील जोरदार पाऊस झाला। या पावसात लासलगाव बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला लाल कांदा आणि मका भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। आता द्राक्ष नगरी नाशकातील द्राक्ष उत्पादकांना प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी आशा शेतकऱ्यांना आहे। ब्युरो रिपोर्टसह विकास मोरे, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।